Okay, my voice is audible, no? My voice is audible, no? Yes, sir. Okay. Now see, into the previous lecture, we have covered almost, I think, four different types of the tariff. You know that which are that one that we have covered. First is nothing but the simple tariff we have covered. Then we gone to the flat rate tariff. Then we have gone for the block rate tariff, and then we have gone for the two-part tariff. Now, what we will study, the most important part, that is nothing but the three-part tariff. So what is the exactly meaning of this particular three-part tariff? Okay, so see, as a name itself suggests that three-part tariff. Okay, so see, when the total charges to be made from the consumer, that is going to split into the three part. Okay, पहिलं काय होतं, ज्यावेळेस आपण टू पार्ट टॅरिफ बघितलं त्याच्यामध्ये ते किती पार्ट मध्ये डिवाइड झालं होतं, इट इज डिवाइडेड इनटू टू पार्ट. नाउ as far as three part tariff is concerned, it is divided into three part. So which are the three part? See, first is nothing but the fixed charges, then semi-fixed charges, and then running charges. Okay, first is nothing but the fixed charges, second is nothing but the semi-fixed charges, and third is nothing but the, what I can say, third is nothing but the running charges. Now, what is the fixed charges? See here, they have given, mentioned here, fixed charges made during each billing of a period. That is nothing but the, it include interest and depreciation on the cost of secondary distribution and labor cost of collecting revenue. आता फिक्स चार्जेस म्हणजे काय? हे असे चार्जेस आहेत, तुम्हाला बिल किती काही ना, हे तुम्हाला हे चार्जेस द्यावेच लागणार आहेत. दॅट इज नथिंग बट दी ए. हे कशावर डिपेंड नाहीत. जसं टू पार्ट टॅरिफ मध्ये काय होतं, दोन चार्जेस होते. त्यातला पहिला चार्ज कशावर डिपेंड होता? पहिला चार्ज होता मॅक्झिमम डिमांडवर डिपेंड होता, आणि दुसरा चार्ज कशावर डिपेंड होता? तुम्ही किती एनर्जी कंझ्युम केली आहे. या दोन्हीचं ऍडिशन करून जे काय होतं ते टू पार्ट टॅरिफ होतं. आता थ्री पार्ट टॅरिफ मध्ये काय, एक फिक्स चार्जेस आहे, त्याला इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, व्हॉट दे हॅव कॉल्ड, दे हॅव कॉल्ड इट इज नथिंग बट दी ए. जो काय आहे तो तुम्हाला द्यावाच लागणार आहे. तुम्ही कितीही एनर्जी कंझ्युम करा, तुमची कितीही मॅक्झिमम डिमांड असू द्या, हा त्याच्यावर डिपेंड नाही. तो ए जो आहे, फिक्स चार्जेस जो आहे, तो तुम्हाला पे करावाच लागणार आहे. मग तो कुठून येतोय किंवा तो का पे करायचा? सी हिअर, आपल्याला जे काही डिस्ट्रीब्युशन किंवा लेबर कॉस्ट लागलेली आहे ती रिकव्हर करण्यासाठी हा जो काय ए चार्जेस आहे, जो की फिक्स्ड आहे, तो तुम्हाला पे करायचाच आहे. आणि त्याच्यानंतर बी हा चार्जेस आहे, तो कशावर डिपेंड आहे? ऑब्व्हियसली तुमची मॅक्झिमम डिमांड किती आहे त्याच्यावर बी डिपेंड आहे. आणि सी जो चार्जेस आहे त्यालाच तुम्ही काय म्हणताय, रनिंग चार्जेस आहे. तो कशावर डिपेंड आहे? तुम्ही किती एनर्जी कंझ्युम केली त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे बघा, फिक्स चार्जेस जो ए आहे तो तुम्हाला कंपल्सरी कितीही तुमचं बिल येऊ द्या तो पे करायचाच आहे. त्याच्यानंतर सेमी फिक्स चार्जेस कशावर डिपेंड आहे? इट विल डिपेंड अपॉन हाऊ मच युअर मॅक्झिमम डिमांड इज देअर. अँड रनिंग चार्जेस दॅट इज सी, दॅट इज डिपेंड अपॉन हाऊ मच एनर्जी यू हॅव कंझ्युम्ड. ओके, आणि याची जी ऍडिशन येईल दॅट इज नथिंग बट दी व्हॉट, थ्री पार्ट टॅरिफ. ओके, म्हणजे बघा आता त्यांनी त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे, ए प्लस बी इंटू किलोवॅट प्लस सी इंटू किलोवॅट. ए म्हणजे काय, फिक्स चार्जेस आहेत, प्लस बी म्हणजे काय, दीज आर दी सेमी फिक्स चार्जेस. कशावर डिपेंड आहेत? दे आर गोइंग टू डिपेंड ऑन दिस पर्टिक्युलर मॅक्झिमम डिमांड. ओके, अँड सी, सी कशावर डिपेंड आहे? हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी यू हॅव कंझ्युम. मॅक्झिमम डिमांड आपण कशात मेजर करतोय? किलोवॅट मध्ये. and how much energy you have consumed, that we are going to measure it into the kilowatt hour. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्हाला एमसीक्यू विचारतील, whenever they will going to ask the MCQ, that is the equation for the three part tariff is what you have to write, A plus B into kilowatt. What this B into kilowatt depend, or B what it indicate? It indicates semi fixed charges. A indicate fixed charges plus C into kilowatt hour. Okay, what this C indicate? C indicate the running charges. हा C कशावर डिपेंड आहे? तुम्ही किती अमाउंट ऑफ एनर्जी कंझ्युम केलेली आहे. हा B कशावर डिपेंड आहे? हाऊ मच मॅक्झिमम डिमांड इज देअर फॉर दॅट पर्टिक्युलर कंझ्युमर.
आणि हा ए कशावर डिपेंड आहे का नाही, काही जरी असलं तरी हे ए चार्जेस तुम्हाला पे करायचे आहे. So this is the combination of three charges, that is nothing but this fixed charges, semi-fixed charges and running charges. Okay, that's why this tariff is called as nothing but the three-part tariff. Okay, सगळ्यांना कळले का? Everybody got this particular point. What is the difference between two-part tariff and three-part tariff? Everybody got this one? Yes, sir. ओके, लक्षात घ्या, टू पार्ट टॅरिफ इज डिफरंट. टू पार्टचं समवॉट एक्सटेंडेड व्हर्जन हे थ्री पार्ट टॅरिफ आहे. टू पार्ट टॅरिफ मध्ये आपण दोनच गोष्टीचा विचार केला. वी हॅव जस्ट कॉन्सन्ट्रेटेड ऑन टू पार्ट, दॅट इज नथिंग बट दी व्हॉट इज युअर मॅक्झिमम डिमांड अँड व्हॉट हाऊ मच अमाउंट ऑफ एनर्जी यू हॅव कन्झ्युम and whatever the addition of that we have considered into the two part tariff. But as far as three part tariff is concerned, we have added one fixed charges which is required to recover the cost of distribution as well as labor cost that we have to recover. Okay, so in order to recover that cost, when fixed charges are added there, that is nothing but the considered here as the A, and B is nothing but the semi fixed charges which is depend upon how much maximum demand of consumer is there. त्या कंझ्युमरची मॅक्झिमम डिमांड किती आहे याच्यावर डिपेंड आहे. आणि सी काय आहे? सी म्हणजे काय? रनिंग चार्जेस आहे. रनिंग चार्जेस कशावर डिपेंड आहे? तुम्ही किती अमाऊंट ऑफ एनर्जी कंझ्युम केलेली आहे त्याच्यावर तो चार्ज डिपेंड आहे. म्हणजे जर सपोज असं ठरलं की बाबा ए ची व्हॅल्यू आहे 5 रुपीज, त्याच्यानंतर बी आहे 3 रुपीज आणि जर सी आहे तुमचा 4 रुपीज, बरोबर आहे का? तर आता जर सपोज बघा, माझी मॅक्झिमम डिमांड ही 10 किलोवॅटची असेल आणि मी किती एनर्जी कंझ्युम केली आहे, सपोज मी 20 युनिट्स कंझ्युम केले असतील, तर मला थ्री पार्ट टॅरिफचं जर थ्री पार्ट टॅरिफची व्हॅल्यू काढायची असेल तर मी कशी काढू शकतो थ्री पार्ट टॅरिफची व्हॅल्यू? बघा, 5 काय? दॅट इज नथिंग बट दी ए, हे फिक्स चार्जेस तुम्हाला द्यायचेच आहेत, इनटू डी ची व्हॅल्यू किती आहे? 3, आणि तुमची मॅक्झिमम डिमांड किती आहे? दॅट इज ऑफ 10, प्लस सी तुमचा किती आहे? हाऊ मच इट इज? 4, इनटू तुमची किती अमाऊंट ऑफ एनर्जी तुम्ही कंझ्युम केली आहे किंवा किती युनिट्स कंझ्युम केलेले आहेत? 20. सो किती येणार आहे टोटल थ्री पार्ट टॅरिफ? दिस 5 प्लस 3 into 10, that is nothing but the 30, plus 20 into 4, that is nothing but the 80. Means 80 plus 30, 110, and this 5 means your total three part tariff is of what? 150 rupees. Okay, this is nothing but the 150 rupees. Everybody got this one particular? सगळ्यांना थ्री पार्ट टॅरिफ कळलेलं आहे का? हे कुठून आलेलं आहे? ए हे फिक्स चार्जेस, बी हे सेमी फिक्स चार्जेस कशावर डिपेंड आहेत? मॅक्झिमम डिमांड ऑफ कंझ्युमर, अँड सी कशावर डिपेंड आहेत? रनिंग चार्जेस, की तुम्ही हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी यू हॅव कंझ्युम. मग एनर्जी कंझ्युम केलेली आपण कशात मेजर करतो? किती युनिट तुम्ही कंझ्युम केलेले आहेत त्याच्यावर आपण काय करतो? एनर्जी मेजर करतो. ओके, नाव वी विल गो प्रोसीड फर्दर. सी, दिस इज नथिंग बट दी थ्री पार्ट टॅरिफ. लक्षात घ्या, सगळ्यांना थ्री पार्ट टॅरिफ आणि टू पार्ट टॅरिफ मधला डिफरन्स कळला पाहिजे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन थ्री पार्ट टॅरिफ अँड टू पार्ट टॅरिफ? व्हाय? बिकॉज in many of the time MCQs they are going to ask these particular equations where they are. Okay, and then you have to go for it. Okay, next is nothing but the power factor tariff. Okay, now see, generally this factor whatever this power factor tariff is there, its role is somewhat restricted. Okay, so see, the tariff in which power factor of the consumer's load is taken into the consideration, and whatever that tariff is there, that is called as the what I can say power factor tariff. Okay, आता पॉवर फॅक्टर म्हणजे काय? बघा, सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज द पॉवर फॅक्टर. ओके, आता कंझ्युमरचा जो लोड आहे त्या कंझ्युमरचा लोडचा पॉवर फॅक्टर ज्यावेळेस आपण टॅरिफ देताना विचारात घेतो, आणि ती जी काय पॉवर फॅक्टर, ती जी काय टॅरिफची मेथड आहे त्याला तुम्ही काय म्हणताय? यू कॅन कॉल इट इज नथिंग बट दी पॉवर फॅक्टर टॅरिफ. म्हणजे जर कसं आहे, तुमचा जर पॉवर फॅक्टर हा कमी कमी होत असेल तर तुम्हाला तुमचा टॅरिफ काय येणार? जास्त येणार. तुमचा जर पॉवर फॅक्टर अगदी नियरली अबाउट 1 पर्यंत मेंटेन होत असेल
मॅक्झिमम पॉवर फॅक्टरची व्हॅल्यू काय आहे बघा, तुम्हाला पण माहिती आहे. व्हॉट इज मीन बाय पॉवर फॅक्टर? दॅट इज नथिंग बट दी कॉस फाय. ओके, आणि पॉवर फॅक्टरची मॅक्झिमम व्हॅल्यू काय असते कधी पण? दॅट इज नथिंग बट दी 1. म्हणजे जर तुमचा पॉवर फॅक्टर हा नियरली अबाउट 1 मेंटेन होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची टॅरिफ काय होत जाणार आहे, कमी कमी. का? तुमचा पॉवर फॅक्टर अगदी चांगल्या रीतीने मेंटेन होतोय, पण तुमचा पॉवर फॅक्टर खूप कमी 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 होत जात असेल, ओके, तुमच्या त्या लोडनी पॉवर फॅक्टर मेंटेन केला नसेल तर तुमचा टॅरिफ काय होणार आहे, युअर टॅरिफ इज गोइंग टू बी इन्क्रीज. म्हणजे अशा वेळेस ज्या वेळेस व्हॉट एव्हर दी पॉवर फॅक्टर ऑफ कंझ्युमर्स लोड, कंझ्युमरचा जे काही लोड आहे त्याचा जो काही पॉवर फॅक्टर आहे तो आपण ज्या वेळेस विचारात घेतोय, तो जो काही टॅरिफ असेल त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, यू कॅन कॉल इट इज नथिंग बट दी पॉवर फॅक्टर टॅरिफ. नाउ व्हाय दिस पॉवर फॅक्टर इज इम्पॉर्टंट? सी, in AC system power factor plays a very important role. AC system मध्ये पॉवर फॅक्टर काय करतोय, इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय. ओके, सी why? Because as a low power factor increases, बघा लो पॉवर फॅक्टर असेल तर the rating of station equipment and the line losses, and therefore the consumer having low power factor must be penalized. ओके, काय होतंय, ज्यांचा पॉवर फॅक्टर लो आहे त्यांना आपण काय करतोय, पेनल्टी देतोय. ओके, दोज हू आर हॅव्हिंग लो पॉवर फॅक्टर वी आर गिव्हिंग अ पेनल्टी टू दॅम. ओके, सो सी व्हॉट इज दी पॉवर फॅक्टर टॅरिफ, अंडरस्टँड करून घ्या. पॉवर फॅक्टर टॅरिफ काय, कंझ्युमर्सचा जसा लोड आहे त्याच्यानुसार जो काय आपण टॅरिफ देतोय, किंवा कंझ्युमरचा जो काय लोड आहे त्याचा जो काय पॉवर फॅक्टर आहे त्याच्यानुसार आपण जो टॅरिफ देतोय त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, यू कॅन कॉल इट इज नथिंग बट दी पॉवर फॅक्टर टॅरिफ. त्याच टॅरिफला तुम्ही काय म्हणणार आहे, पॉवर फॅक्टर टॅरिफ. ओके, आलं लक्षात? आता तुम्ही म्हणणार मग हे ऍड कशात केलं जातं? शक्यतो बघा पॉवर फॅक्टर टॅरिफ हा काय असतो, म्हणजे जो आपण जे टू पार्ट टॅरिफ बघितलं तसंच आहे, फक्त जर तुमची पॉवर फॅक्टर तेवढा मेंटेन झाला नाही तर त्याची जी काय पेनल्टी आहे त्या टू पार्ट टॅरिफ मध्ये थोडीशी काय केली जाते, ऍड केली जाते. ओके, दॅट इज कन्सिडर्ड ऍज नथिंग बट दी पॉवर फॅक्टर टॅरिफ. whenever we are going to decide the any tariff, at that time whenever we are going to consider the power factor of that consumer's load, then whatever that tariff is there, that is considered as the power factor tariff. Okay, got it everyone? सगळ्यांना कळलेलं आहे का पॉवर फॅक्टर टॅरिफ? Everybody Yes, got this sir. point? Okay. Yes, sir. Now we will move towards the next and last part, that is nothing but the maximum demand tariff. Okay, what is that? Maximum demand tariff. Baga, it is similar to like two-part tariff. The only difference is that the maximum demand is actually measured by installing maximum demand meter in the premises of the consumer. Okay, what happens? मॅक्झिमम डिमांड रेट सेम आहे कुणासारखा, टू पार्ट टॅरिफ सारखाच आहे. पण आता आपण बघा, वी विल कन्सिडर हिअर टू पार्ट टॅरिफ. आपण टू पार्ट टॅरिफ मध्ये काय म्हणत होतो, आपला एक डिमांड आहे, डिसएडव्हान्टेज होता आपला टू पार्ट टॅरिफचा. डिसएडव्हान्टेज काय होता, देअर इज ऑलवेज एरर इन ऍक्सेसिंग मॅक्झिमम डिमांड ऑफ दी कंझ्युमर. म्हणजे आपण काय म्हणत होतो, टू पार्ट टॅरिफ मधला एक पार्ट कशावर डिपेंड आहे, इट विल डिपेंड ऑन दी कंझ्युमर्स मॅक्झिमम डिमांड. पण ज्यावेळेस आपण कंझ्युमरची मॅक्झिमम डिमांड काढत होतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला काय येत होतं, okay, so what it will happen,
in this particular, what I can say, in the two-part tariff, there is a always error in accessing maximum demand of that particular consumer. Okay, so whenever we have to find out, or whenever the error is going to be arises there, so it is very difficult into the two-part tariff that giving actual bill. But whatever this disadvantage is there, that disadvantage has been recovered in this particular 7th number maximum demand rate tariff. That how we are going to maximum demand आपण कशी मेजर करतोय, तिथं आपण काय इन्स्टॉल करतोय, तिथं आपण मॅक्झिमम डिमांड मीटर तिथं इन्स्टॉल करतोय आणि त्याच्यावरून आपण काय करतोय, मॅक्झिमम डिमांड मेजर करतोय. ओके, आपण तिथं काय करतोय, मॅक्झिमम डिमांड मीटर इन्स्टॉल करतोय आणि तिथून मॅक्झिमम डिमांड आपण काय करतोय, मेजर करतोय. ओके, so this is the similar maximum demand rate tariff is somewhat similar to like the two-part tariff, but whatever the difficulty arises whenever we are measuring this particular maximum demand in the two-part tariff, that is going to recover by installing this particular maximum demand meter in the premises of the consumer. And see here, they have also given that sentence. This removes the objection of two-part tariff where the maximum demand is accessed merely on the basis of rateable value. म्हणजे तिथं आपल्याला काय होत होतं, एरर येत होता, म्हणजे एक्झॅक्टली किती आहे मॅक्झिमम डिमांड हे आपण सांगताच येत नव्हतं. ओके, बट हिअर ड्यू टू द इन्स्टॉलेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर मॅक्झिमम डिमांड मीटर, इट इज पॉसिबल फॉर अस टू व्हॉट आय कॅन से गेट द एक्झॅक्ट टॅरिफ. ओके, सो सी, this tariff is mostly applied to the big consumer. However, it is not suitable for the small consumer. Okay, why it is not suitable for small consumer? As a separate maximum demand meter is required. बघा, त्यांनी काय सांगते, हा जो maximum demand rate tariff आहे, whatever this maximum demand rate tariff is there, that is suitable for only big consumer. It is not suitable for small consumer. का? कारण आपल्याला जेवढे कंझ्युमर आहेत तेवढे मॅक्झिमम डिमांड मीटर तिथे इन्स्टॉल करावे लागतील. म्हणजे आपला एनर्जी मीटर तर तिथे असणारच आहे, प्लस एक म्हणजे आपलं जे काय आपण बिल बघ, हे काय म्हणतो आपण, जे आपल्या घरापाशी लावलेला आहे तो मीटर तर असणारच आहे, प्लस आपल्याला अजून तिथे एक्स्ट्रा काय करावं लागणार आहे, मॅक्झिमम डिमांड रेट मीटर इन्स्टॉल करावं लागणार आहेत. म्हणजे प्रत्येक घरात आपल्याला किती मीटर लागतील, 2 मीटर. सो इट इज नॉट अफोर्डेबल. दॅट्स वाय whatever this maximum demand rate tariff is there, that is suitable for only big consumer. म्हणजे जर सपोज एखादी बिग इंडस्ट्री असेल तर तिथं ठीक आहे, मॅक्झिमम डिमांड रेट टॅरिफ, मॅक्झिमम डिमांड रेट मीटर इन्स्टॉल केला, देन इट इज ओके. ओके, बट as far as this particular maximum demand rate tariff is concerned, it is not suitable for the small consumer, because for each consumer we will require one maximum demand meter and which is not affordable. Okay, so you have to keep in mind as far as the MCQ is concerned. MCQ साठी तुम्ही काय लक्षात ठेवणार आहात, maximum demand rate tariff is suitable for big consumer, it is not suitable for the small consumer. Okay, everybody got this maximum demand rate tariff? सगळ्यांना maximum demand rate tariff कळलेला आहे का? Yes, sir. ओके, लक्षात घ्या, तुम्हाला जर पहिल्यापासून तुम्ही प्रत्येक टॅरिफ मध्ये व्यवस्थित जर तुम्ही असाल ना, तर हे टॅरिफ तुम्हाला लक्षात ठेवायला एकदम इझी आहेत. ओके, त्यात डिफिकल्ट असं काही नाही. त्या व्हॉट एव्हर द नेम इटसेल्फ दॅट इज गिवन ऑन दॅट पर्टिक्युलर नेम ओनली, दे हॅव जस्ट मेन्शन्ड हिअर. म्हणजे त्या नावातच सगळं आहे की आपल्याला इझिली लक्षात येतंय. ओके, असं नाही की त्याचं नेमिंग डिफरंट आहे आणि ते आपण एक्सप्लेन डिफरंट वेने करतोय. मॅक्झिमम डिमांड टॅरिफ काय आहे, मॅक्झिमम डिमांड मध्ये लक्षात कसं ठेवणार, मॅक्झिमम डिमांड टॅरिफ मध्ये काय आहे, आपण तिथं मॅक्झिमम डिमांड मीटर इन्स्टॉल करतोय मेजर करायला काय मॅक्झिमम डिमांड. इट इज ऍडव्हान्स्ड व्हर्जन और यू कॅन से एक्सटेंशन व्हर्जन ऑफ दिस पर्टिक्युलर व्हॉट आय कॅन से टू पार्ट टॅरिफ. Okay, and whatever this maximum demand rate tariff, that is not suitable for the small consumer. Okay, किंवा त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, residential consumer. Okay, now there is some one of the general form that whenever what I can say any what I can say we can consider any tariff. म्हणजे
हे डिफरंट डिफरंट टॅरिफ बघितले, पण एक जनरल फॉर्म टॅरिफचा बघायला गेला तर काय असतं तो बघा, त्याचं इक्वेशन दिलंय जनरल फॉर्मच्या टॅरिफचं, झेड इज इक्वल टू एक्स प्लस बी वाय प्लस सी. आता झेड म्हणजे काय, टोटल बिल आहे आपलं, बरोबर आहे. झेड म्हणजे काय, दॅट इज टोटल बिल. बघा, एक्स म्हणजे काय म्हणताय, मॅक्झिमम डिमांड. ओके, वाय म्हणजे काय म्हणते, तुम्ही किती अमाऊंट ऑफ एनर्जी कंझ्युम केली. आणि ए म्हणजे काय म्हणते, मॅक्झिमम डिमांडचा रेट. त्याच्यानंतर बी म्हणजे काय म्हणते, तुम्ही किती एनर्जी कंझ्युम केली त्याचा तेवढी एनर्जी आणि त्याला किती रेट लावायचा, दॅट इज नथिंग बट दी बी. आणि सी म्हणजे काय, हे कॉन्स्टंट चार्जेस आहेत, ते की आपण कशासाठी घेतोय, आपल्याला जी काय कॉस्ट झाली आपली, काय म्हणा इन्स्टॉलेशन कॉस्ट असू दे किंवा डिस्ट्रीब्युशन कॉस्ट असू दे किंवा बाकीच्या ज्या काय आपल्याला कॉस्ट लागणार आहेत मेंटेनन्सच्या वगैरे, त्या रिकव्हर करण्यासाठी एक आपण काय म्हणतो, एक काही चार्जेस आपण त्याच्यात इंट्रोड्यूस केलेले आहेत ते रिकव्हर करण्यासाठी, दॅट इज नथिंग बट दी सी. ओके, म्हणजे काय थोडक्यात, झेड इज इक्वल टू एक्स प्लस बी वाय प्लस सी हा एक जनरल फॉर्म आहे आपण ज्यावेळेस टॅरिफ डिसाइड करतो त्यावेळेस. मग टॅरिफ मग कशावर डिपेंड आहे, की काही हे तुमचं मॅक्झिमम डिमांडवर, काही हे तुमचं तुम्ही किती अमाऊंट ऑफ एनर्जी कंझ्युम केली. आणि सी म्हणजे काय, एक फिक्स चार्जेस आहेत ते आपण टाकून दिलेले आहेत का, तर आपल्याला जे डिफरंट डिफरंट कॉस्ट लागल्या इन्स्टॉलेशनसाठी, डिस्ट्रीब्युशनसाठी, मेंटेनन्ससाठी किंवा लेबरचे जे चार्जेस लागले ते रिकव्हर करण्यासाठी जी काय कॉस्ट लागणार आहे ती आपण एक कॉस्ट त्यात टाकून दिलेली आहे, त्यालाच तुम्ही काय म्हणताय, फिक्स्ड कॉस्ट किंवा फिक्स्ड चार्जेस. ओके, सो जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज द जनरल फॉर्म ऑफ दिस पर्टिक्युलर टॅरिफ, सो व्हॉट यू हॅव टू रिमाइंड, झेड इज इक्वल टू एक्स प्लस बी वाय प्लस सी. झेड म्हणजे काय, टोटल कॉस्ट आहे. ओके, झेड टोटल अमाऊंट जी की तुम्हाला बिलाची अमाऊंट पे करायची आहे. एक्स तुमची मॅक्झिमम डिमांड आहे, वाय काय सांगतं, हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी यू हॅव कंझ्युम किंवा तुम्ही किती युनिट कंझ्युम केले. मग ए काय सांगतं, तुम्ही किती मॅक्झिमम डिमांड आहे त्याला किती रेट लावायचा. त्याच्यानंतर बी काय सांगतं, तुम्ही किती युनिट कंझ्युम केले आहेत, एका युनिटला किती रेट लावायचा. आणि सी म्हणजे काय, एक टोटल चार्जेस आहेत, एक फिक्स चार्जेस आहेत की जे आपण त्याच्यात काय केलेले आहे, व्हॉट वी डिड, वी हॅव ऍडेड इन दॅट पर्टिक्युलर व्हॉट आय कॅन से अमाऊंट और इन दॅट पर्टिक्युलर टॅरिफ. ओके, पण जनरली आपण लक्षात ठेवताना जनरल फॉर्म तुम्हाला कुठे विचारणार जात नाही किंवा ह्या फॉर्मला जनरल रेट फॉर्म जो काय म्हटलेला आहे तुम्हाला जास्त कोण विचारणार नाही, बिकॉज वाय वी आर इंटरेस्टेड इन दी टॅरिफ, its objective, then its desirable characteristics and its type. We are interested in that one. But if they will ask for the MCQ, you have to remind this particular z is equal to ax plus by plus c. Okay, everybody got this point? बघा, आपण खूप महत्वाचा पॉइंट या चॅप्टर मधला कव्हर केलेला आहे. Which point we have covered? It's very lengthy part. Since last 4 days we are teaching this one. What is that? We have covered the tariff. What is the definition of tariff? The rate at which electrical energy is supplied to the consumer. Electrical energy किती रेटने कंझ्युमरला सप्लाय केली जाते त्यालाच तुम्ही काय म्हणताय, टॅरिफ. त्याच्यानंतर मग आपण टॅरिफ कशासाठी आपण तो चार्जेस अप्लाय करणार आहेत, कशासाठी आपण तो टॅरिफ घेणार आहे, त्याच्यासाठी त्याचे ऑब्जेक्टिव्ह आपण स्टडी केले. वी आर हॅव्हिंग दी डिफरंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ टॅरिफ. देन वी हॅव स्टडीड डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स. मग तो टॅरिफ कसा असला पाहिजे. So which are the tariff desirable characteristics? Proper return, fairness, simplicity, reasonable profit, and attractiveness. These are the desirable characteristics. And then we have फक्त आपण या कॅरेक्टरिस्टिक्स वाचल्या नाहीत, याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर वी हॅव मूव्ह टू दिस पर्टिक्युलर डिफरंट टाइप्स ऑफ टॅरिफ. दॅट इज नथिंग बट दी सिंपल टॅरिफ, नेक्स्ट फ्लॅट रेट टॅरिफ, देन block rate tariff, then 2-part tariff, then 5th 3-part tariff, 6th power factor tariff, and at the last we have studied the maximum demand tariff. ओके, म्हणजे आता जर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर हाऊ द क्वेश्चन विल गोइंग टू अराइजेस. सी द क्वेश्चन विल गोइंग टू अराइजेस लाईक दिस वन, व्हॉट इज टॅरिफ, एक्सप्लेन द डिफरंट टाइप्स ऑफ टॅरिफ. किंवा असं विचारलं जाऊ शकेल, व्हॉट इज टॅरिफ, give the objective and explain this particular desirable characteristics of the tariff. किंवा डायरेक्टली असा क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो, व्हॉट इज टॅरिफ, एक्सप्लेन 2-part and 3-part टॅरिफ.
म्हणजे कुठला एखादा पर्टिक्युलर टाईपचा टॅरिफ पण तुम्हाला डिरेक्टली एक्सप्लेन करा म्हणून विचारलं जाऊ शकतं. ओके, एव्हरीबडी गॉट दिस पर्टिक्युलर पॉइंट? Yes, sir. त्यामुळे लक्षात ठेवा, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट, कारण टॅरिफ हे आपल्याला माहितच पाहिजे, बिकॉज दिस इज अ डे टू डे रेग्युलर लाईफ पार्ट इज देअर. त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलेलं की जे काय तुमचं बिलिंग असतंय, बघितलं का सगळ्यांनी? व्हॉट यस्टरडे आय हॅव टोल्ड टू यू, गो अँड सी देअर व्हॉट आय कॅन से. तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं बिल बघा म्हणलेलं, ते महत्वाचं होतं. त्याच्यात काय काय लिहिलंय, फिक्स्ड चार्जेस किती आहे, सेमी फिक्स्ड चार्जेस किती आहे, पर युनिटचा रेट काय आहे, मग रेसिडेन्शियल कंझ्युमरला किती आहे, इंडस्ट्रियल कंझ्युमरला किती आहे, कमर्शियल कंझ्युमरला किती आहे, ते सगळं तिथे दिलेलं असतंय. तुमच्या पर्टिक्युलर मंथ मध्ये तुम्ही किती युनिट कंझ्युम केले, मग तुम्हाला कसं बिल दिलेलं आहे. ओके, ऑल थिंग्स आर मेन्शन्ड देअर इन युअर इलेक्ट्रिसिटी बिल. So it is my request to see that, because as a no one will going to ask you into the examination that show your electricity bill, but as a electrical engineering you should know what is to be present in that particular electricity bill. Okay, so see, we have covered all the part from the chapter number first. Since I will tell you what we have covered in this particular chapter number first from the starting point, so that you can understand what we have covered in the chapter number first. Okay, still many of students don't know that we have finished chapter number 1. That's why for them only I am this particular saying what we have covered. Okay, so in this particular chapter number 1, we have started this chapter with the definition of economics of power generation. Then we have covered different commonly used term in the power system. Which are that commonly used term? Connected load, firm power. Then we have seen the diagrammatical explanation of connected load. Then what is the cold reserve, hot reserve, and spinning reserve. Then we have seen the variable load on the power station. What is the definition of variable load? Okay, then we have seen actually what is the load curve. Load curve म्हणजे काय बघितलं, त्याचं एक्सप्लेनेशन बघितलं. त्याच्यानंतर त्या लोड कर्व मध्ये दोन टर्मिनॉलॉजी झाल्या, पीक लोड आणि बेस लोड. त्याचं डेफिनेशन आणि त्याचं एक्सप्लेनेशन. देन लोड कर्व आपल्याला कुठली इन्फॉर्मेशन मिळते, आणि हे तुम्हाला सांगितलं होतं की दॅट इज हेल्पफुल फॉर द एमसीक्यू. Then we have studied what is the load duration curve and what is the difference between load curve and load duration curve. Okay, then we have studied different factors which are used into this particular power system. Then first is the diversity factor, load factor, demand factor, plant capacity factor, and then last plant use factor. Okay, then in this our particular power system we are having different types of loads that we have studied, that is domestic load, commercial load, industrial load, municipal load, irrigation load, traction load. Then we have seen what is interconnected grid system. Interconnected grid system म्हणजे काय आणि त्याचे ऍडव्हान्टेजेस कुठले आहेत, इंटरकनेक्टेड ग्रीड सिस्टीमचे ऍडव्हान्टेजेस कुठले आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं इलेक्ट्रिकल एनर्जीची जर कॉस्ट कन्सिडर केली तर कुठल्या दोन पार्ट मध्ये डिवाइड होते, फिक्स कॉस्ट आणि रनिंग कॉस्ट. मग फिक्स कॉस्टच्या अंडर कुठल्या पार्ट येतात ते आपण स्टडी केलं. देन वी हॅव स्टडीड विच कॉस्ट कम्स अंडर दी रनिंग कॉस्ट. ओके, अँड ऍट लास्ट वी हॅव स्टडीड what is the tariff, its objective, desirable characteristics, and the different types of the tariff. That is 7 types we have studied, and at last we have studied the general rate form of the tariff. Okay, सगळ्यांना कळलेलं आहे का what we have studied in this particular chapter number 1, because this chapter number 1 is the basic chapter of the power system 1. Until and unless you don't know this chapter number 1, we can't proceed further. Okay, त्यामुळे this is the very important chapter. Just wait, I will take attendance.